हां कर. नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला स्वागत आहे. आज आम्ही करणार आहे भेळ. भेळ मध्ये लागणार आहे, तुम्हाला माहितीच आहे भेळ मध्ये घालणार आहे सगळं, पण सांगतो. चिरमुर, शेव, कांदे, लिंबू, डाळ, काकडी. काकडी कुठलं? काय काकडी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गाजर आणि शेंगदाणा आणि फुटाण आणि पापड. किती जणांचं करणार आहे एवढा भेळ? तर पूर्ण भेळ तयार होणार आहे. आता आम्ही हा सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स केलेलंच आहे की. टाकून घे सगळं. आता काय काय टाकणार ते सांगून टाक. कांदा, गाजर, आम्ही ते शॉर्ट व्हिडिओसाठी थोडं टाकून घेतलेलं पहिलं. तर ते नंतर अगोदर कसं टाकलंय काय ते मिरची, मिरची म्हणायचं. या काकडी. कसला जबरदस्त भेळ बनवणार आहे तुम्ही सांगा मॅडम जरा 4 वाक्यात. टोमॅटो, इंडियन भेळ बनवणार आहे आम्ही, सगळं मिक्स. 2 प्रकारची शेव. जवळपास 7-8 जणांचा भेळ आहे. हे काय? मूग डाळ आणि हरभरा डाळ. कुठला हायपर? नाही, मूग डाळ आणि कोणतं डाळ आहे? कोणतं डाळ आहे? तुम्ही खाताय सांगा. नाही बाय, आम्ही काय सांगत नाही. त्यातलं रेसिपी बनवणारे बाय. शेंगदाणा आणि फुटाण आणि काय? फाफडा, पापडी, छोट्या मुलांची पापडी, कोथिंबीर. आणि हे कधी घालायचं? कोथिंबीर. एक मिनिटात होणार तेवढं करा मिक्स. आता भेळ बघून तोंडाला पाणी सुटाले सोनालीच्या का माझ्या? थोडं काढून का बस सोनाली? मिक्स करा येणार नाही व्यवस्थित. पाणी कुणाच्या तोंडाला सुटायला लागलंय? तुझ्या? तुमच्या. हे कुठं बघितल्यास असं भेळ? सांग ना मग जरा. आम्ही बनवत होतो कॉलेज मध्ये. आणि शाळा वगैरे सुट्टी असलं तर फ्रेंड्स वगैरे बनवून खात होतो. जवळपास 5-6 जणांचा भेळ आहे हा. याला कमीत कमी खर्च किती आलाय सोनाली? 300 रुपये. तेवढं 5-6 जणांचा भेळ तयार होतोय. पोट भरून खाऊ शकता तुम्ही. बोलणार की बाहेर गेल्यानंतर 30 रुपयाला प्लेट भेळ आहे, पण असा क्वालिटी सोनाली सारखा काय म्हणा, सोनाली सारखा सेफ घरात आणून बनवलेलंच वेगळं आणि बाहेर जाऊन खायचंच वेगळं. सोनाली सारखा सेफ आहे, त्याच्यामुळं शेफ म्हणजे वस्ताद म्हणजे स्वयंपाक बनवणारा असल्यानंतर मग काय क्वालिटी. पोट भरून खाऊ शकता. झालं तयार. टेस्ट बघ. टेस्ट बघायचं काय? अजून लिंबू घातलं नाही. घाल नंतर. पहिला बी काढ सगळे. बघा एवढं सगळा पसारा. एवढ्या वेळेसाठी आपण टेस्ट करूच. कसं झाले सांगूया. सुपर. मनात का असेल
अरे पटापटा मॅडम. हो. लिंबूत बियाच नाही बघा, एवढी बिया काढलं मी काय. एवढ्या लिंबूच्या रसात एवढी बिया असं म्हणायचं सोनालीला. काय खरंय. बात सोनाली तेवढं लय आंबट होते भाऊ. रसापेक्षा जास्त लिंबू मध्ये बियाच मी काय करू. बास तेवढं सोनाली तेवढं मिक्स करणार. लय आंबट होते. बिया काढून मिक्स कर. आणि आंबट करशील कोण खाणार नाही. आणि हे भेळ मऊ पडेल कारण कांदा टोमॅटो असं टाकलेलं आहे त्याच्यामुळं. मिक्स कर पटापटा. नाही चिरमुऱ्यात आज जाऊन बसलं तर एक एक टमाटर लागते. एक्सपिरियन्स नाही तुम्हाला जास्त. एक्सपिरियन्स नाही म्हणून सुरू केलं का बघा. दिसायलाच असं दिसायला लागलंय तुम्हाला. तोंडात पाणी सुटा लागलंय दिलं नाही म्हणून. आमचं काय पाणी सुटे ना. आम्ही रोज वेळ खातोय असलं. बघा काय वेळ असं झालेलं आहे. ह्याला तुम्ही वरण तुम्हाला तिखट पाहिजे म्हणजे म्हटलं तर चटणी आणि मीठ टाकू शकता. मग टाकणार आहे का तुम्ही. आम्ही टाकणार आहे सांगायला लागले मी. थोडं थोडं टाकणार आहे म्हणजे आता मिरची खूप तिखट आहे. जरा टेस्टला टाक. बस बस एवढं टेस्ट तुझं. अर्धा किलो टेस्टच जाते. आणि तिकडे झाल्यावर तिकडे झाले बसते. आता काय करणार. बस स्वयंपाक बनवणारी बाई आम्ही सांगायचं बस बस म्हणून. असलं आमचा वस्ताद. झाला तयार. टेस्ट बघा तुम्हीच मॅडम. तुम्ही बघा. करणाऱ्याला खाली केलेल्याला चव लागणार असते. असं आहे दे घ्या दे घ्या घ्या. असला असतात. बघूया टेस्ट. सुपर. तू बी खाऊन बघ. काय सांग 400 झाले. छान झाले. तर गाय भेळ पूर्ण तयार झालेला आहे. आमच्या सोनालीने केलेलं आहे. टेस्ट बघू. सारखं हात गप बसत नाही. कसं आहे सोना भेळ कसं झाल्या. तुला कसं वाटतंय. बघितल्यावर चांगलं वाटायला. खाल्ल्यावर चव लागे ना. खाल्ल्यावर पण चव लागतोय. म्हणजे असं बघूनच मन तृप्त व्हायला लागलं. एवढं सगळं झूम करून दाखवतो बघा कसं काय दिसतंय भेळ आमचं. चिरमुर पापडी सेव छोटा सेव कोथिंबीर आणि काय काय शेंगदाणे फुटाणे मिरची कांदा टोमॅटो काकडी गाजर असं ही भेळ बनवलेलं आहे आमच्या सोनालीनं. तर गाय भेळ तयार झालेला आहे. सोनालीचे मैत्रीण आले आहेत खायला. मॅडम इकडे बघा. मैत्रीण आणले डाळिंब बी ऍड करायचं चाललेलं आहे ह्याच्यात. हे 3 बकासूर. आम्ही बकासूर आणलं आई मध्ये म्हणू का हातात घेऊ का. हातात घ्या हातात. आणि मग टेस्ट करा. सुपर. ओके.